मार्केट कमिटी ह्या मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कत्तलखान्या आहेत। इंडियामधले लोक आता शेतकऱ्याची भाषा बोलायला लागले। पुण्या मुंबईत ऊसाचे मुळे फुलायला लागले, बाजरीचे ताटवे यायला लागले। गावगाड्यात राबणाऱ्या शेतकऱ्याचं नेतृत्व आम्ही करून आलो, परंतु आमचा आवाज दाबला जातोय। राज्यातलं पणन खातं हे महामार्केट कमिटी खातं झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी नेते ते आमदार सदाभाऊ खोत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अनेक नाफेड केंद्रांवरती अद्यापही सोयाबीन घेतलं जात नसल्याचं धक्कादायक वास्तव आहे। निश्चितपणानं केंद्र उशिरा सुरू झाले। अनेक केंद्र चालकांची मनमानी होत आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे यायला लागलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं मार्केट कमिटी ह्या मुळामध्ये शेतकऱ्यांच्या कत्तलखान्या आहेत आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांच्या सक्षमपणानं उभा करून त्यांना चालना देणं गरजेचं होतं। परंतु आज राज्यातलं पणन खातं हे महामार्केट कमिटी खातं झालेलं आहे। त्या खात्याचा आणि शेतकऱ्याचा काही संबंध राहिलेला। आता तुम्ही सामान्य कुटुंबातून आलात, इथे तुम्हाला प्रश्न मांडायला वाव आहे का? शेतकऱ्यांचे मांडता येतात? इंडियामधले लोक आता शेतकऱ्याची भाषा बोलायला लागले। पुण्या मुंबईत ऊसाचे मुळे फुलायला लागले, बाजरीचे ताटवे यायला लागले। गावगाड्यात राबणाऱ्या शेतकऱ्याचं नेतृत्व आम्ही करून आलो, परंतु आमचा आवाज दाबला जातोय। शेतकरी सदाभाऊ खोत जर आपण पाहिले तर सत्ताधारी आमदारांपैकी एक आहेत आणि त्यांनी सरकारला घरचा एर दिला की आमचा आवाज इथे दाबला जातो म्हणून। खरंच अधिवेशनामध्ये सर्वसामान्य शेतकरी, शोषित यांचे प्रश्न, उपेक्षितांचे प्रश्न ज्या प्रमाणात यायला हवेत ते खऱ्या अर्थानं येत नसल्याचं दावा आता जर सत्ताधारी आमदार करत असतील तर याचा विचार कुठेतरी होणं अत्यंत गरजेचं आहे। गौरव मालक, गौरव मराठी, विधान भवन, नागपूर।